नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा जो सेकंड चॅप्टर आहे त्यामधला राहिलेला टॉपिक आपण कव्हर करणार आहे. त्यामध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबल हा आपण सुरू केला होता. तसेच अजून एक सांगतो, हा चॅप्टर पूर्ण टीचिंगचा झाल्यानंतर, शिकवण्याचं झाल्यानंतर मी याच्यावर एक ऑनलाईन टेस्ट घेणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त उत्तरं वगैरे सर्व मिळतील. फक्त तुम्ही तुमचा अभ्यास किती झाला आहे तो तुम्ही यामध्ये चेक करायचा आहे. हा पूर्ण चॅप्टर एकदा शिकवायचा झाला आपला का यावर आपण काय करणार आहे, एक आपण टेस्ट यावरती कंडक्ट करणार आहे. आणि ती टेस्ट तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली असणार आहे. आणि टेस्ट ही काही मल्टिपल चॉईसची असेल, काही ऑप्शन दिलेले असतील तुम्हाला 4, आणि त्या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. ठीक आहे, तर आज आपण सुरू करूया. आज आपण बघणार आहे मॉडर्न पिरियडिक टेबल यामधला जो टॉपिक आहे, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता ग्रुप्स म्हणजे काय, गण आणि व इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता यामध्ये बघा काय सांगितलं आहे, यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन इन ऑल दीज एलिमेंट्स फ्रॉम ग्रुप 1 दॅट इज दी फॅमिली ऑफ अल्कली मेटल. आता आपण मॉडर्न पिरियडिक टेबल जर बघितला तर तो पुढच्या स्लाइडमध्ये दाखवला आहे. हा मॉडर्न पिरियडिक टेबलचा इथं मी तुम्हाला पिक्चर दिला आहे. तर हा ग्रुप 1 आहे, यामध्ये हायड्रोजन, लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम आहे, रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्सियम. अशा पद्धतीने ही अल्कली मेटल आहे. आणि दुसरा जो ग्रुप्स आहे हा तो आहे बेरिलियम आणि मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम आणि रेडियम. तर अशा पद्धतीने हा अल्कली मेटल हा पहिला आणि हा अल्कलाइन अर्थ मेटल, अशा पद्धतीने हे 2 ग्रुप्स हे दाखवलेत. तर यामध्ये काय सांगितलं बघा, एलिमेंट्स फ्रॉम दी ग्रुप 1 दॅट इज फॅमिली ऑफ अल्कली मेटल. तर मी तुम्हाला तो दाखवला, अल्कली मेटल पहिला ग्रुप इज दी सेम. आता यांच्या व्हॅलन्स सेल जर बघितला आपण, तर बाह्यतम कक्षेमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहे, तर सर्वांचे जर बघितले आपण तर ते कसे आहेत, समान आहे. सिमिलरली इफ यू लुक ॲट दी एलिमेंट फ्रॉम एनी अदर ग्रुप, आणि अशाच पद्धतीने जसं पहिल्या ग्रुपचं आहे, तर कोणताही ग्रुप जर बघितला तर तुम्हाला प्रत्येक ग्रुपची जी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हे कशी मिळतील, आपल्याला समान हे बघायला मिळतील. आता यू विल फाइंड द नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू बी दी सेम. फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल दिलं आहे, द एलिमेंट्स बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम बिलॉंग टू दी ग्रुप्स 2. तर हे कशामध्ये आता तिन्ही जे एलिमेंट्स आहे ते बिलॉंग टू ग्रुप सेकंड ग्रुप. तर इथं बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम इथं आपल्याला ते दाखवले. तर हे तिन्ही कुठे येतात, या समान एका दुसऱ्या नंबरच्या ग्रुपमध्ये येतात. दॅट इज दी फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. आणि यालाच काय म्हणतो आपण, अल्कलाइन अर्थ मेटल. देअर आर 2 इलेक्ट्रॉन्स. त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन आहेत. इन देअर आउटरमोस्ट सेल सिमिलरली देअर आर 7 इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट सेल ऑफ दी एलिमेंट सच ॲज फ्लोरीन, क्लोरीन फ्रॉम दी ग्रुप 17. आणि असंच ग्रुप 17चं जर बघितलं आपण, तर त्या ग्रुप 17मध्ये बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येतील, 7 इलेक्ट्रॉन आहे. दॅट इज फॅमिली ऑफ हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली जर बघितली आपण ग्रुप 17, तर इथं दाखवले हे फ्लोरीन याप, नंतर क्लोरीन, ब्रोमीन, तर हा दाखवला इथं. यामध्ये 17 नंबरचा जर ग्रुप बघितला आपण हा, तर तो कशाचा आहे, हॅलोजनचा आहे. आता अजून व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम. आता यामध्ये आपण सांगू शकतो, जसं हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे यामध्ये टॉप टू बॉटम जर आपण गेलो, वरून खाली, तर विदिन एनी ग्रुप, कोणत्याही ग्रुपमध्ये 1 इलेक्ट्रॉनिक सेल गेट ॲडेड ॲट दी टाइम. तर काय होत जाते, एक इलेक्ट्रॉनिक सेल ही काय होत जाते, ती त्यामध्ये ॲड होत जाते. फ्रॉम दिस वी कॅन से, यावरून आपण असं सांगू शकतो, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट सेल इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पर्टिक्युलर ग्रुप. हाउएवर ॲज वी गो डाऊन अ ग्रुप नंबर ऑफ सेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. सेल्स जे आहेत कक्षा वाढतात, परंतु बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन हे
समानच असतात. अशा पद्धतीने हा पहिला आपल्याला सांगितला. आता हा मॉडर्न पिरियडिक टेबल दाखवला आहे 4 कलरमध्ये. 4 त्याचे ब्लॉक्स आहे, गटपणे. हा या ब्लॉक आहे, हा इथून इथपर्यंत हा डी ब्लॉक, नंतर हा पी ब्लॉक आणि खाली ज्या 2 लाईन दिल्यात तो आहे या ब्लॉक, लॅन्थनम आणि ॲक्टन. अशा पद्धतीने हा पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल तो दाखवला आहे. आता पुढं पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण ग्रुपचं बघितलं, परंतु आता आवर्तचं बघायचं, आवर्त आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. आता यामध्ये जर आपण बघितलं तर हा चार्ट दाखवला आहे. यामध्ये इथं 1 आणि 17 आणि 18 ग्रुप्स हा दाखवला आहे. आता यू विल फाइंड दॅट, आता यामध्ये आपल्याला असं आढळेल द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन डिफरंट दिज एलिमेंट्स. बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे कसे आहेत, रॉज आपण पिरियडचं जर आडव्या, पिरियड्स म्हणजे काय, हे आडवे ग्रुप्स. तर याचं जर आपण किती आहे, 1 ते 7 आहे. तर याचा जर विचार केला तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे असतात, व्हॅलन्स म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन, हे कसे असतात, वेगवेगळे असतात एलिमेंट. हावेवर द नंबर ऑफ शेल्स इज दी सेम. परंतु या पिरियडची जर आपण बघितलं, सेल्स ही कशी असते, समान असते. तसं ग्रुपमध्ये काय होते, सेल्स ही वाढत जातात एक एकने. तसंच यामध्ये पिरियड्समध्ये सेल्स या कशा असतात, समान असतात. यू विल ऑल्सो फाइंड दॅट व्हाईल ग्रोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट, लेफ्टकडून जर आपण राईटकडे जर गेलो तर विदिन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. तर लिथियम आणि बेरिलियम, जर हा लेफ्टला आणि हा राईटला जर बघितला तर त्याचं 2-1 आणि इकडं 2-2, म्हणजे एकने काय होतो, त्याचा जे इलेक्ट्रॉन आहे ते काय होतात, वाढत जात. अँड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस बाय 1 ॲट द टाईम. अशा पद्धतीने हा पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दाखवलं आहे पिरियडचं या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. नंतर आता पुढचा जो टॉपिक आहे तर तो बघा, यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे आपल्याला बरंचसं, ज्यामध्ये आपण बघू. वी कॅन से दॅट द एलिमेंट्स विथ दी सेम नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन्स बिलॉंग दी सेम पिरियड. बघा, तर एका पिरियडमध्ये असणारे जे मूलद्रव्य यामध्ये सेल्स किती असतात, समान असतात थोडक्यात. द एलिमेंट्स इन दी सेकंड पिरियड. आता सेकंड पिरियड जर बघितलं आपण, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन अँड निऑन शेवटी, हॅव इलेक्ट्रॉनिक इन दी 2 शेल्स. म्हणजे यामध्ये किती, 2 शेल असतात, के आणि यल. हे शेलची नाव, पहिल्या शेलचं नाव आहे, पहिल्या कक्षेचं के आणि दुसऱ्या कक्षेचं नाव काय आहे, यल. द एलिमेंट्स इन दी थर्ड पिरियड. आता तिसरा जो आवर्त आहे तर नेमली सोडियम, Na, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन आणि आर्गॉन. हा थर्ड पिरियड सांगितला. हॅव इलेक्ट्रॉन्स इन दी 3 शेल्स. त्यामध्ये किती, इलेक्ट्रॉनच्या 3 कक्षा असतात, के, एल आणि एम. राईट डाऊन दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दीज एलिमेंट्स अँड कन्फर्म. आणि एक प्रश्न विचारला आहे तर त्याचं उत्तर लिहायचं. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करायचं आहे, लिहून काढा तिन्हीचं आणि कन्फर्म करा. इन दी मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन सेम सेल व्हाईल गोईंग दी अलॉंग द पिरियड्स फ्रॉम लेफ्ट टू राईट. पिरियडमध्ये जर आपण लेफ्टकडून राईटकडे गेलं तर काय होत जातं, त्यामध्ये इलेक्ट्रॉन जे तर ते वाढत जातात इलेक्ट्रॉन, परंतु कक्षा कशी असते, ती सेम असते. अँड द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड न्यू इलेक्ट्रॉन सेल स्टार्टिंग. आणि ज्यावेळेस नवीन पिरियड चालू होतो त्यावेळेस नवीन सेल काय होते, ती स्टार्ट होते, फिलिंग अप. आता द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट 3 पिरियड्स इज डिटरमाइनिंग बाय इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल्स अँड लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. अशा पद्धतीने या पिरियडची माहिती सांगितली. ॲज पर इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सेल 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड. बघा, आता इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी सांगितली, होल्डिंग कॅपॅसिटी किती, एखाद्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात ते सांगितलं आहे. सेल्स 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड. पहिला जो पिरियड आहे तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंतरच्या 8 एलिमेंट्स इन सेकंड पिरियड. जो 8 एलिमेंट्स इन सेकंड पिरियड, दुसऱ्या कक्षेमध्ये किती, 8 असतात. तर थर्ड पिरियड आल्सो कंटेन ओनली 8.
तिसरा पिरियड आहे, यामध्ये पण 8च असतात एलिमेंट ड्यू टू दी लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. देअर आर फ्यू मोर फॅक्टर्स विच कंट्रोल दी फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन सबसिक्वेंट पिरियड विच विल कन्सिडर इन नेक्स्ट स्टँडर्ड. आपण ते पुढच्या इयत्तेमध्ये ते बघणार आहे, तुमचा डिटेल अभ्यास याविषयी 11th स्टँडर्डमध्ये. आता हा दाखवला आहे 4 कक्षा के एल एम एन. पहिल्या के ची कॅपॅसिटी आहे 2, नंतर एलची 8, एमची 18 आणि एनची 32. इथं आपल्याला ते दाखवले. जोड्या लावायला जर आलं तर यावरती तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. The chemical reactivity of an element is determined by the number of valence electrons in it and cell number of valence cells. The information on this point is obtained from the position of the elements in periodic table. That is, the modern periodic table has a proved useful to study of elements. अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉन कॅपॅसिटीच्या बद्दल सर्व एक्सप्लेनेशन दिलंय. नंतर पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. आता पिरियडिक ट्रेंड्स. आता पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय, तर आधुनिक आवर्ती सारणीतील आवर्ती कल यामध्ये सांगितले. काही टॉपिक्स यामध्ये कव्हर केलेत, व्हॅलन्सी वगैरे. आता व्हॅलन्सी म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर पण मी सांगितलेलं आहे काही लेक्चरमध्ये. यू हॅव लर्न दॅट प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट व्हॅलन्सी ऑफ ॲन एलिमेंट्स डिटरमाइंड बाय दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट सेल. व्हॅलन्सी म्हणजे काय, बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन किंवा कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट्स हे पण आपण म्हणू शकतो. आउटर मोस्ट सेल ऑफ इट्स ॲटम दॅट इज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर हे काय झालं, व्हॅलन्सी. तर अजून व्हेन प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन पिरियड्स आर ए ग्रुप द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कम्पेअर्ड सर्टेन रेग्युलरिटी. यामध्ये काय आपल्याला रेग्युलरिटी आढळून येते बघा. इज ऑब्झर्व्ड इन देअर व्हेरिएशन. It is called as the predict trends in the modern periodic table. In this standard, we are going to consider the periodic trends in only 3 properties of elements, namely valency. तर कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहे, पहिली आहे व्हॅलन्सी, दुसरी ॲटॉमिक साईज आणि तिसरा जो आहे मॅटेलिक नॉन मॅटेलिक कॅरेक्टर. तर ह्या 3 यामध्ये त्याच्या ट्रेंड्स आहे. आता नंतर पुढं जर आपण बघितलं तर या तिन्ही पण एक्सप्लेन केल्यात. व्हॅलन्सी म्हणजे काय, नंतर अणू ॲटॉमिक साईज असेल आणि तिसरा शेवटचा जो सांगितला आहे तो आहे मॅटेलिक अँड नॉन मॅटेलिक कॅरेक्टर्स. तर यामधला आपण ॲटॉमिक साईज बघू एक. यू हॅव सीन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट साईज व्हॅल्यूम इज फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. आता साईज जी आहे तर ती काय, एक फंडामेंटल प्रॉपर्टी कोणाची, ॲटमची मूलभूत अशी एक गुणधर्म. तर साईज ऑफ ॲन ॲटम इट इज इंडिकेटेड बाय इट्स रॅडियस. आणि साईज जी आहे एखाद्या अणूची तरी कशाने इंडिकेट केली जाते, बाय इट्स रॅडियस, त्याच्या त्रिज्येवरून. ॲटॉमिक रॅडियस इज डिस्टन्स बिटवीन दी न्यूक्लियस ऑफ दी ॲटम अँड आउटर मोस्ट सेल. आता रॅडियस कसा मोजला जातो, तर बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन किंवा कक्षा इथून ते अणूचं असणारं केंद्रक यातला जो डिस्टन्स आहे यालाच काय म्हणतो आपण, ॲटॉमिक रॅडियस. आता इट इज एक्सप्रेस इन दी युनिट ऑफ पिकोमीटर. आणि त्या रॅडियसचं, ॲटॉमिक रॅडियस हा त्याचं युनिट दिलं आहे बघा. जर आपल्याला फिलिंग द ब्लँकसाठी आलं तर इट्स युनिट इज अ पिकोमीटर. ॲटॉमिक रॅडियस इज एक्सप्रेस इन दी युनिट ऑफ पिकोमीटर विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. आणि पिकोमीटर हा कसा आहे, नॅनोमीटरपेक्षा कसा आहे तो स्मॉलर आहे. म्हणजे 10⁻⁻⁹ म्हणजे काय, नॅनोमीटर, आणि पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12. लक्षात ठेवा, 1 पिकोमीटर इथं दाखवलंय 10⁻⁻12 मीटर. यालाच काय म्हणतो आपण, 1 पिकोमीटर. तर सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रॅडी आर गिवन. तर इथं दाखवलंय. आणि परीक्षेला बऱ्याच वेळेस पुणे बोर्ड जो आहे तर यावरती प्रश्न आलेला आहे बघा. तर एलिमेंटची अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक रॅडियस अरेंज दॅट एलिमेंट्स. तर तुम्हाला हे जे हा चार्ट पाठ करायचा बघा. तुम्ही जर काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर बघितल्या तर यावरती प्रश्न हा आलेला आहे. ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम आणि लिथियम. तर यांची ॲटॉमिक रॅडियस आहे तर 152 आणि 66. तर त्याच्या चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने तुम्हाला मांडणी
विचारली जाते. तर अजून नंतर यू विल फाइंड दॅट, आता तुम्हाला असं आढळेल ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग, खाली जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं काय होतं, व्हाईल गोईंग फ्रॉम दी लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड्स. आता पिरियडमध्ये काय होते बघा, आपण लेफ्टकडून राईटकडे गेलो जसं जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसं तसं काय होत जातं, ॲटॉमिक रेडियस जो आहे तो काय होतो, कमी कमी होत जातो बघा, डिक्रीज होत जातो. द रिझन, आता याचं कारण पण दिलं आहे, बिहाइंड दिस इज ॲज फॉलोज, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, जसं जसं आपण लेफ्टकडून राईटकडे जातो विदिन अ पिरियड, एखाद्या आवर्तामध्ये, तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस का, कारण की त्याचा ॲटॉमिक नंबर काय होत जातो, वाढत जातो वन बाय वन, एक एकाने. आणि मिनिंग दॅट पॉझिटिव्ह चार्ज ऑन दी न्यूक्लियस इन्क्रीज, आणि त्यावरती काय होत जातो, त्याचा पॉझिटिव्ह चार्ज हा वाढत जातो का, बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या काय होत जाते, ती वाढत जाते. मिनिंग म्हणजे एक एक त्यामध्ये. सो meaning that positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. So however तो additional electron gets added, त्यामुळे काय होतात, additional electron add झाले to the same outermost shell due to the increase the nuclear charge, the electrons are pulled toward the towards, meaning the positive outermost shell due to increasing nuclear charge, electron are pulled toward the nucleus to the greater extent and thereby size of the atoms decreases. बघा का दिलंय, कारण की पॉझिटिव्ह चार्ज जो असतो आणि जसजशी इलेक्ट्रॉनची संख्या जर वाढली आणि काय होतात मग ते प्रोटॉनला अट्रॅक्ट करतात, आणि प्रोटॉनला अट्रॅक्ट केल्यामुळे काय होतात, तर त्या एलिमेंटची साईज काय होत जाते, ती कमी कमी होत जाते. म्हणून इथं जर आपण बघितलं, लिथियम हा जरी छोटा असला अणुअंकाप्रमाणे, परंतु त्याची ॲटॉमिक रॅडी ही कशी आहे, थोडी जास्त, आणि ऑक्सिजन हा मोठा जरी असला लिथियमपेक्षा, कारण की अणुअंकाने याचा 8 आणि लिथियम बेरियमचं 3 आणि 4, परंतु ॲटॉमिक रेडियस ही कशी आहे, ऑक्सिजनची कमी आणि लिथियमची जास्त, हे एक लक्षात ठेवा, कारण की चार्ज तिथं काय होतो, अट्रॅक्ट होतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. नंतर एक काही उदाहरण दिले इथं, पोटॅशियम असेल आणि लिथियम, पोटॅशियमचं 231, सोडियम 186, रुबिडियम 244, सिझियम 262 आणि लिथियम 152. अशा पद्धतीने हा पूर्ण स्लाइड मी जेवढं तयार केलं होतं टीच केलं. आता राहिलेला जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करू. तर तोपर्यंत तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर समजत असेल, तुम्हाला हे शिकवलेलं जर टीचिंग जर आवडत असेल, तर याला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.